पितृ आपल्या तिथीच्या दिवशी सकाळी सूर्याच्या किरणांवर स्वार होऊन येतात आणि आपल्या वंशजाकडून ते अपेक्षा करतात की त्यांनी आपल्या पूर्वजांना अन्न आणि जल अर्पण करावे. सर्व पितरी अमावस्याला शेवटचे पितृभोजन असते. त्यांची ऐकू एक छोटीशी कथा. मित्रांनो, पौराणिक कथानुसार देवाचे पूर्वज अग्निश्वात जे सोमपत लोकात राहतात, त्यांची एक मुलगी होती. ती मुलगी मानसी अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती. मत्स्यपुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख आढळतो, जी काश्मीरमध्ये आहे. एकदा अच्छोदाने 1000 वर्षे तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन अग्निश्वात आणि बहिष्पद हे आपले इतर पितृगण अमावस्यासह अच्छोदाला वर देण्यासाठी अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रकट झाले. त्यांनी अक्षोदाला सांगितले की मुली, तुझ्या तपश्चर्याने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत, म्हणून तुला जे हवे ते माग. पण अक्षोदाचे मात्र तिच्या पूर्वजांकडे लक्षच दिले गेले नाही. तिचे सर्व लक्ष अत्यंत तेजस्वी पितृ अमावसूकडे होते. ती अमावसूवरती भाळली होती. ती फक्त तेजस्वी पितृ अमावसूकडे पाहत राहिली होती. तिचे पितृ तिला वारंवार आग्रह करत होते की वर माग. पूर्वजांकडून सारखा आग्रह केल्यावर ती म्हणाला, प्रभू, मला खरोखर वरदान द्यायचे आहे का? कारण तिच्या मनात काही औरच चालू होते. यावर तेजस्वी पितृ अमावसू म्हणाले, हे अक्षोदा, वरदानवर तुझा परिपूर्ण हक्क आहे, म्हणून संकोच न करता सांग. तेव्हा अक्षोदा म्हणाली, प्रभू, जर तुम्हाला मला वरदान द्यायचेच असेल तर मला तत्क्षण तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे. तिच्या जे मनी आलं होतं ते तिने पटकन बोलून दिलं. अक्षोदाचे हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले. त्यांनी अक्षोदाला शाप दिला की तू पितृलोकातून पडून पृथ्वीवर जाशील. पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यावर अक्षोदा भानावर आली. ती पूर्वजांच्या पाया पडली आणि रडू लागली. पितृंना तिची दया आली. ते म्हणाले की अक्षोदा, तू पतित योनीत शापित झाल्यामुळे मत्स्यकन्या म्हणून जन्म घेशील. पित्रांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्मांचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील. भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील. त्यानंतरही इतर देवी वंशामध्ये जन्म घेऊन तू शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृलोकांकडे परत येशील. पूर्वजांनी असे म्हटल्यावर अक्षोदा शांत झाली. सर्व पितृंनी अमावस्येच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अमावस्या तारीख अमावसू म्हणून ओळखली जाईल. ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील 14 दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात. तेव्हापासून प्रत्येक सर्व पितृ अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते आणि ही तिथी सर्व पितृश्राद्ध देखील मानली जाते. त्याच पापाच्या प्रायश्चित्तासाठी कालांतरात अच्छोदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांच्या आई सत्यवती बनल्या. नंतर ती महासागराचे अंशभूत शंतनुची पत्नी बनल्या आणि 2 पुत्र चित्रागंध आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला. यांच्या नावाने कलियुगात अष्टक श्राद्ध मानलं जातं. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये पितृपंधरवड्यामध्ये सर्व पितृ अमावस्या या दिवशी पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. कारण या 15 दिवसांच्या काळात यमलोकातून मृत्यूलोकी जाण्यासाठी पितरांना परवानगी असते. अशी समजूत आहे. त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोहोचवून स्मरण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सर्व पितृ अमावस्याला करण्यात येणारे श्राद्ध कार्य आणि तर्पण विधींना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. श्रीकृष्णांनीही भगवद्गीतेमध्ये सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असे म्हटले आहे. त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्व पितृ अमावस्येला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते. मित्रांनो, पितरांसाठी या गोष्टी कराव्यात. पूर्वजांच्या इच्छांनुसार दान करावे. या काळात गायीला दान केलं पाहिजे. यानंतर तूप, चांदी, पैसा, फळ, मीठ, तीळ, कपडे आणि गुळाचे दान करावे. या दानाचा संकल्प केल्यानंतर आपल्या ब्राह्मणाला द्यावे. श्राद्ध काळात हे दान तिथीनुसार करावे. असं केलं तर पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे. पितृदोष टाळण्यासाठी देखील सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करतात. ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो त्यांनी रोज नित्यनेमाने कावळ्याला दही भात आपल्या पितरांच्या नावानं ठेवावा. हा उपाय पितृपक्षात रोज करावा.
एक तांब्याभर पाण्यामध्ये एक चम्मच काळे तीळ घालून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि 7 किंवा 7च्या पटीत प्रदक्षिणा घालावेत. प्रदक्षिणा घालताना गेलेल्या पूर्वजांच्या नावाने नामस्मरण करावे आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कारही करावा. सर्व पितरांना समर्पयामी असे म्हणावे. कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा व आपल्या पितॄंना सद्बुद्धी मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घालावे. हा दिवा दरवाजाजवळ लावावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि मिठाचा दिवा ठेवावा. धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे, कारण काही कारणाने जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्याला पिंडदान अवश्य करावे. त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होते. अमावस्याच्या दिवशी दूध आणि तांदळाचे दान आवश्यक करावे. त्यामुळे आर्थिक त्रासातून मुक्ती मिळते. काही कारणांनी जर पितृ तुमच्यावरती नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल. सर्व पितृ अमावस्येला भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी. त्यामुळे शिवकृपा राहते. काळ्या तिळाचे दान अवश्य करावे. त्यामुळे पितृदोष दूर होतो. कोणत्याही पशुपक्षाला त्रास देऊ नये. काळे तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पूर्वजांना काळे तीळ अर्पण करावेत. अमावस्याच्या दिवशी पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी पिठाच्या दिव्यात तिळाचे तेल वापरून मोळीची वात करावी. तसेच दिव्यात काळे तीळही टाकावे. घराच्या दक्षिण दिशेला ठेवावे. यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कापूर जाळावा. असे केल्याने पितरांची शांती होते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सुख समृद्धी राहते. सर्व पितरी अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी नेहमी सत्कर्म करा आणि गरजूंना, गोरगरिबांना दान करा. तुमची सत्कर्म पाहून आणि तुमचे दान पाहून पूर्वज तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख आणि समृद्ध होण्यासाठी भरभरून आशीर्वादही देतात. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून अन्न पाणी ग्रहण करण्यापूर्वी पितरांना अगायारी टाकून पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व तेथे पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. पितृ अमावस्येला सकाळी सर्वप्रथम पितृतर्पण करावे. गायीला हिरवा चारा किंवा गवत खाऊ घालावे. गायीला चारा दिल्याने पितरांनाही समाधान मिळतं. पितृ अमावस्येला संध्याकाळी पितरांसाठी तेलाचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. देवलोक सोडताना हा दिवा पितरांना मार्ग उजळून टाकतो अशी श्रद्धा आहे. पितृ अमावस्येला काय करू नये? पितृ अमावस्येच्या दिवशी दारात येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. त्यांना काहीतरी दान करा. पितृ अमावस्येच्या दिवशी मांसाहार करू नये. पितृ अमावस्येला केस आणि नखे कापू नयेत, अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी कोणत्याही वृद्ध महिला, लहान मुलांना अपशब्द बोलू नका. तर मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईबही करा.